हे यंत्र आणण्याचं कारण म्हणजे मजुराची टंचाई, वेळेवर न भेटणे आणि टाईमशीर न होणे, यासाठी हे मशीन आणलेली आहे. आणि हे खर्चात जास्त काम. किती रुपयात आली हे मशीन? हे आली 5,500 मध्ये 55. 5,055. बरं, आता किती वेळात तुम्ही आता हे टिबन करणार? मी सकाळी 8ला लागलो हं. तर 2 वाजेरी 12 थैल्या पडल्या. म्हणजे किती एकर? हे झालं 7 एकरात. म्हणजे 7 एकराचं एका दिवशी तुम्ही हो. एकट्या माणसानं केलं? दोघा जणांनी. हा, दोघा मिळून. अर्गी पारगी. अच्छा. बरं, मजूर किती लागले असते दरवर्षी इथं? 8 मजूर. 8 मजुराची मजुरी किती गेली असती? 2,000 रुपये. 2,000 रुपये 500 मजुरी. रुपयात काम झालं. आता किती रुपयात झालं? 500 रुपयात. 500 रुपयात काम झालं. म्हणजे मशीन शेतकरी मशीन आणल्यामुळे 500 रुपयात काम झालं. काम झालं आणि वेळात लवकर. वेळात लवकर हा. आणि त्रास कमी. त्रासही कमी का? बसा उठा. बरं, हे मशीन आता कोणत्या उपयोगात येणार तुमच्या? हे मशीन सोयाबीन पेरण्याचे उपयोग आहे. चना, मूग, तुरी अच्छा सगळ्याच कामाला. अच्छा. म्हणजे टोबन ज्याची जे भिंगी अलगची हं. ते अलग अलग प्रमाणे आहे. अच्छा. सोयाबीनचे अलग आहे, तुरीचे अलग आहे, ज्वारीचे अलग आहे, हं, हं. चना, हं. फल्ली, हं. सगळ्याची व्यवस्था अलग अलग आहे. बरोबर. बरं, आता या तुम्ही system याचं 2.5चे करता येते, 2चे करता येते, हं. अर्ध्या फुटाचे करता येते. हं, हं. सिस्टीम आहे. अच्छा. म्हणजे तुमच्या नटर खेळायचा. हो का? बरं, आता असं म्हणतो मी की आता तुम्ही धूळ पेरणी करता. म्हणजे आता जर समजा आपण टिबन केलं आणि पावसानं दगा दिला, मग काय होईल? ईश्वरच्या हाती आहे. अच्छा. म्हणजे आपली शेती जी आहे ईश्वरच्या हाती. ती निसर्गाच्या हातात दिली आहे. आपलं काय भाड्यात शेत आहे पुरा. हे संपूर्ण टोटल? टोटल हो का? 22 एकर शेती. मी 32 एकर शेती हां. भाड्याची करतो. हो. एक मांडकर साहेबाचं माझ्याकडेच आहे, 15 झाले. हां. पाटील साहेबाचे 15 झाले. हां. आज जे नगरसेवक आहे मालाबाबत 3. हो. जमदा केलेला आहे गावखारी. अच्छा. त्याची पराठी वापून आहे. हां. वापली का? हो. एवढ्या लवकर? मी टोबली 26 तारखेला. अच्छा. वापली कशी? चांगली 4-6 पाणी झाली. पिंकल प्रिंकल पाणी आहे. म्हणजे ओलिताखालची जमीन आहे हो. ते. पण हे ओलीत आहे. हां. समोरचं वावर आपल्याकडे सांगते. हां. पण जो वरचा आल्याशिवाय खालचं पाणी देत नाही. अच्छा. बरोबर आहे. कारण पुरणार नाही. कारण पूर्ण म्हणजे आपण टाइम जोडू शकत नाही. बरोबर. लाईन आहे. हो. लाईन गवत दगा देते. हं, हं. मग किती वर्षापासून ही शेती करता? मी आता मॅट्रिक झालो शेती करतो. नाही, ही शेती हे मला झालं 17 वर्ष. 17 वर्षापासून तुमच्या ताब्यात आहे? हो. फायदा आहे का शेतीत? तो फायदा तर मी ठेवा भाड्या करतो, नाही तर काय करतो भाड्या. बरोबर. किती रुपये ठेका आहे? माझा जाते 30 एकराचा नाही म्हणून 3 लाख रुपये. 3 लाख रुपये. किती रुपये? किती? 3 लाख 30 एकराचा. 30 एकराचा 3 3 लाख लाख. रुपये. अच्छा. बरं, का सांगता येईल तुम्हाला दुसऱ्या शेतकऱ्यांना? दुसऱ्या शेतकऱ्याला काय सांगायचं म्हणजे थोडीशी त्रास घ्यायला लागते, मेहनत घ्यायला लागते. हं. फळते ईश्वर देतेस. नाही, ते झालं. आता हे जे मशीन नाही आली. हे तर माझ्या हिशोबानं आहे ना, कास्तकार घ्यायलाच पाहिजे. अच्छा. सर्व शेतकऱ्यांनी जर समजा हे मशीन घेतली. एक तर कसं आहे मजूर टाईम जोडत नाही. आज मजूर कसं आहे 7 ते 12 टाईम झाला. हो. कारण मजूर 7 वाजता आपलं माणूस येऊ शकत नाही. बरोबर. घरचे काम सोडून बैलजोडी येऊ शकत नाही. सकाळी सारे फाडाचे गव्हा ना बाहेर मग टोपाचं गव्हा. ती मशीन राहते खांद्यावर उचलली चाललं बघा. मजुरीचा दर किती आहे? मजुरीचं 250 रुपये. 7 ते 12. 7 ते 12. 250 रुपये. त्यानंतर घरी नंतर मजूर येणार नाही? मजूर नाही. एक टाईम 7 ते 12. त्यामुळे परवडत नाही म्हणून मशीन घेण्यात आलेली आहे. 250 रुपयात तर परवडणार नाही. नाही परवडत.